हॅलो एव्हरीवन. आता आपण इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शनचे काही न्यूमरिकल घेणार आहे. म्हणजे आता 2.4 स्टार्ट करायची आहे. तर त्यात आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मॅक्झिमम मिनिमम त्यानंतर फर्स्ट डेरिव्हेशन टेस्ट किंवा सेकंड डेरिव्हेशन टेस्ट अशा गोष्टी बघणार आहेत. बट त्यातला फक्त एकच पॉईंट आपण आता स्टार्ट करतोय इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शनचा. नंतर जसं जसं पुढे जाईल तसं मी तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम सुद्धा एक्सप्लेन करेन. आता इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग नक्की काय आहे? की जेवढं सांगतो तेवढेच फक्त डोक्यात ठेवून घ्या. जर तुम्हाला एखादं फंक्शन दिलं असेल एफ ऑफ एक्स 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 एक फंक्शन त्याचं डेरिव्हेशन फाइंड करायचं. सगळ्यांना डेरिव्हेशन येतं 2 पुढे येणार म्हणजे होणार आहे 10x प्लस 3xचं डेरिव्हेशन 3 असतं 2चं डेरिव्हेशन 0 असतं. मग एफ डॅश एक्सचा येणार आहे 10x प्लस 3. तर इथे एक्सची व्हॅल्यू टाकल्यावरती आता एक्सची व्हॅल्यू जी काही असेल समजा कधी कधी आर देतात रिअल नंबर कधी कधी व्हॅल्यू देतात. ती व्हॅल्यू जी काही दिलेली व्हॅल्यू असेल क्वेश्चन मध्ये ती जर पुट केली आणि आन्सर जर तुमचं 0 पेक्षा मोठे येत असेल किंवा इक्वल टू 0 येत असेल तर आपण त्याला इन्क्रीजिंग फंक्शन कन्सिडर करायचं. आपण त्याला इन्क्रीजिंग फंक्शन लक्षात ठेवायचं बस एवढंच. आणि जर व्हॅल्यू 0 पेक्षा कमी येत असेल म्हणजे जर डेरिव्हेशन सॉल्व्ह करून तुमचा आन्सर 0 पेक्षा कमी येत असेल एक्सची व्हॅल्यू पुट केल्यावरती तर त्याला आपण डिक्रीजिंग फंक्शन म्हणायचं. बस एवढाच फरक आहे दोघांमध्ये. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डेरिव्हेशन करायचं आन्सर मध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली जी काही दिली असेल ती जर टाकून एक्सचे आन्सर जे काही म्हणजे फंक्शनचा आन्सर जर 0 पेक्षा जास्त येत असेल तर आपण त्याला इन्क्रीजिंग म्हणायचं आणि कमी येत असेल तर डिक्रीजिंग म्हणायचं. एवढं सिंपल टॉपिक लक्षात ठेवा. जास्त कॉम्प्लिकेशन करून घ्यायची गरज नाहीये इथे. आता अजून एक इथं लक्षात ठेवायचं x2 हा ग्रेटर दॅन असतो x1 पेक्षा. कळतंय? तर आपण आता याच्या रिलेटेड काही क्वेश्चन बघूया. नंतर मॅक्झिमम मिनिमम वगैरे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता 2.4 मधला पहिला क्वेश्चन हा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग वरतीच बेस क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट आणि इझी असा क्वेश्चन आहे. मी सांगितलं तसं पहिल्यांदा याचं डिफरन्शिएशन करणार. इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहिल्याचं डिफरन्शिएशन होणार आहे आपण इथे लिहिणार एफ डॅश एक्स डिफरन्शिएशनचं. एक्स क्यूबचं होणार आहे 3x स्क्वेअर मायनस 2 पुढे येणार म्हणजे 12x बनणार आणि प्लस 12 एक्सचं 1 बनतं 16चं 0 बनतं. ते लिहायची गरज नाही. ही व्हॅल्यू आली. नंतर याच्यातून 3 कॉमन काढायचा. आत किती राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. सगळ्यांना स्प्लिटिंग मेथड येते किंवा तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील आयडेंटिटीज त्याच्यावरतून ह्या 4ला आपण स्प्लिट करू शकतो 2 फॉर्म मध्ये. तर सेम तसं स्प्लिट करून घेणार आणि आत लिहिणारे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x प्लस 4. आता स्प्लिटिंग मेथडनी कसं करतो तसं लक्षात ठेवायचंय. मग पहिल्या दोघांमधून कॉमन येणार ते लिहिणार एक्स मायनस 2 आणि नंतर लिहिणारे एक्स मायनस 2. सेम हे तुम्हाला येतं आय होप सो. आता हे लिहिताना कसं लिहिणार आहे मग 3x मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर दोनदा आले म्हणून होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे मिळेल तुम्हाला एफ डॅश. आता एफ डॅश मिळाल्याच्या नंतर आपल्याला पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. पुढे कसं करणार आहे बघा. आता आपण काय सांगायचंय की 0 पेक्षा मोठी आहे का छोटी आहे व्हॅल्यू. तर आता नीट लक्ष द्या की आता एक्सच्या ठिकाणी तुम्ही कुठली व्हॅल्यू ठेवा फक्त 2 सोडून. काय बोलतो मी असं लिहू शकतो मी 3x मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एनी व्हॅल्यू एक्सेप्ट x इज इक्वल टू 2. म्हणजे x इज इक्वल टू 2 सोडून बाकी कुठली व्हॅल्यू तुम्ही त्यात पुट केली रिअल नंबरची. बघा इथे व्हॅल्यू आहे रिअल नंबर. कन्सिडर एनी व्हॅल्यू म्हणजे रिअल नंबर बद्दल बोलतो आपण. कुठली व्हॅल्यू पुट केली तर तुमचा आन्सर काय येणार आहे प्लस मध्ये येणार. आता बघा समजा तुम्ही 1 ठेवलं 1 मायनस 2 जरी केलं तरी आन्सर येतं -1. -1चा स्क्वेअर हा +1 असतो. +1 मल्टिप्लाय बाय 3 प्लस मध्येच राहणार. फक्त इथे 2 टाकलं 2 मायनस 2 0 येणार. 0चा स्क्वेअर 0 0 मल्टिप्लाय बाय 3 0. म्हणून ती व्हॅल्यू सोडून बाकी कुठली व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करू शकता. तर इथे लिहिणार आहे तुम्ही एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल व्हॅल्यू ऑल एक्स elements of R. So f of x is increasing function for all x elements of R. म्हणजे सगळ्यांसाठी हे प्लस मध्ये. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. एकदम इझी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे तुमचं पहिलं असणार आहे. इथे एक्सप्लेन करून दाखवायचं आणि हे शेवटची स्टेप लिहायची असते. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करणार आहे सेम एफ ऑफ एक्स आहे. हे थोडं मोठा करतो क्वेश्चन मी. आता इथे लिहिणार एफ ऑफ एक्स
इज इक्वल टू इथे 2 दिलेले, आता 2 चा डेरिव्हेशन किती असणार आहे 0. त्यानंतर -3 म्हणजे इथे येणार आहे 3 प्लस 3x स्क्वेअरचं किती बनणार आहे 3. तसाच हा 2 पुढे येणार म्हणजे 2x मायनस 3x स्क्वेअर. तर लिहिताना आपण असं लिहू शकतो 3 कॉमन घेणार, आत राहणार आहे इथे मायनस, इथे 1 राहील, 1 मायनस 2x आणि प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू घेतली आपण. -3 आहे असं लिहू. याचा जर आपण नीट सिक्वेन्स लावला तर एक्स स्क्वेअर पहिल्यांदा दिल्यानंतर 2x आणि नंतर 1चा स्क्वेअर म्हणून लिहू शकतो, कारण की 1चा स्क्वेअर 1 असतो. जर याचं तुम्ही स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह केलं तर एक येणार आहे x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. करून बघू शकता तुम्ही. हे मिळालं तुम्हाला f डॅश एक्स. तर हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे सगळं f डॅश एक्स. हे आन्सर मिळालं. हे आन्सर मिळाल्याच्या नंतर आता आपण व्हॅल्यू टाकायची की प्लस मध्ये येते का निगेटिव्ह मध्ये येते ते आपण बघायचं. जर एक्स ची व्हॅल्यू आपण कुठलीही टाका, तुम्ही कुठलीही व्हॅल्यू टाकून बघा मायनस मध्ये येते का प्लस मध्ये येते. सपोज कन्सिडर करा त्यांनी क्वेश्चन मध्ये आर दिलेलं आहे. आर म्हणजे रिअल नंबर. 1 टाकलं, 1 मायनस 1 केलं 0 बनतं, 1 नाही टाकू शकत. 2 टाकलं, 2 मायनस 1 केलं 1, 1चा स्क्वेअर 1, पण त्याला मल्टिप्लाय बाय -3 केलं आन्सर परत मायनस मध्ये येणार. म्हणजे तुम्ही काही केलं तरी तुमचा आन्सर मायनस मध्येच येणार. इथे लिहूया -3 इज ऑलवेज निगेटिव्ह. हे ऑलवेज निगेटिव्ह राहणार आहे, म्हणून एफ डॅश एक्स हे काही झालं तरी तुमचा आन्सर 0 पेक्षा काय येणार आहे छोटच येणार आहे फॉर ऑल रिअल नंबर्स. फक्त एक सोडून एक्सेप्ट एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे 1 सोडून बाकीच्यांसाठी 0 पेक्षा व्हॅल्यू कमी येणार आहे. मग तुम्ही फायनल आन्सर लिहू शकता इथे. द गिवन फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर ऑल एक्स इलेमेंट ऑफ आर, म्हणजे रिअल नंबर सगळ्यांसाठी. असं हे फायनल आन्सर आहे. तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सगळे क्वेश्चन अशाच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायला लागणार. आता क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय याचं डेरिव्हेशन करणार आहे आपण एफ डॅश एक्स. तर एक्सचं डेरिव्हेशन 1 बनतं. त्यानंतर 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेशन असतं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर टोटल केलं तर 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे मिळणार आहे आपल्याला. ओके, हे मिळालं आपल्याला एफ डॅश एक्स. सगळ्यांना डेरिव्हेशनचे फॉर्म्युले पाठ असते. आता इथे व्हॅल्यू टाकायची, तर त्यांनी सांगितलं एक्स इज इक्वल टू 0 सोडून कुठलीही व्हॅल्यू टाका. कळतं, ही व्हॅल्यू सोडून कुठलीही व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता. मग कन्सिडर करा 1 टाकलं, 1चा स्क्वेअर 1, तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये राहणार. 2 टाकलं, 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4, 4 टाकलं तरी तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. मायनसची व्हॅल्यू सुद्धा कुठल्याही मायनस नंबरचा स्क्वेअर हा प्लस मध्येच येतो. म्हणजे काही झालं तरी तुमचं ह्या फंक्शनची व्हॅल्यू नेहमी प्लस मध्येच येणार. इथे लिहू शकता एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून तुम्ही लिहिणार एफ डॅश एक्स हा नेहमी 0 पेक्षा काय असणार आहे मोठा असणार आहे. फक्त एका व्हॅल्यूला 0च्या इक्वल सोडून 0 नाही टाकायचं आपल्याला तिथे. मग तुम्ही लिहू शकता इथे द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स ऑफ 11, फक्त सोडून, फक्त एक गोष्ट सोडून, ती कुठली 0 सोडून. हे असणार आहे फायनल आन्सर. ओके, हे तुम्ही इथपर्यंत लिहू शकता. अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 करायचा. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सेम क्वेश्चन आहे, फक्त जसं एक एक स्टेप वाढत जातील. आता या क्वेश्चन मध्ये काय करणार तुम्ही याचं डेरिव्हेशन फाइंड करणार. आता याचं डेरिव्हेशन काय 3 पुढे आला तर 6x स्क्वेअर मायनस याचा सुद्धा 6x होणार, याचा -12 आणि 6चा 0 बनतं, ते काय लिहित नाही. आता हे त्यांनी क्वेश्चन मध्येच काय सांगितलेलं आहे बघा, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, म्हणजे तुमचं जे काही फंक्शन आहे ते कंटिन्युअसली इन्क्रीजिंग मध्ये पाहिजे. तुम्ही ते लिहू शकता फंक्शन इज ऑलवेज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, म्हणजे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग पाहिजे. मग इन्क्रीजिंग पाहिजे असेल तर फंक्शन कसं असतं एफ ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कुठलीही टाकली तरी ती नेहमी 0 पेक्षा मोठी आली पाहिजे. तर आपल्या इक्वेशन मधून 6 आपण कॉमन घेणार. मग 6 कॉमन घेणार, 6 आत राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स -12. ओके, इथपर्यंत व्हॅल्यू घेतली आपण. त्याच्यानंतर परत पुढे सॉल्व्ह करणार, याचं स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह करा. याचं येतं एक्स -2 आणि एक्स +1. आय होप सगळ्यांना स्प्लिटिंग मेथड येते. तर ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. मग ही व्हॅल्यू वाटलंच तर तुम्ही असंही करू शकता, हे पहिलं वर घ्या आणि हे खाली घ्या. आता तुम्ही इथे एक्सची व्हॅल्यू पुट करायची, हे हा पॉईंट नीट समजून घ्या. आता इथे एक्सची व्हॅल्यू अशा पुट करायची की तुमचा आन्सर काही झालं तरी काय आलं पाहिजे प्लस मध्ये आलं पाहिजे. तर 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या की काय. आता समजा कन्सिडर करा, इथे तुम्ही असं कन्सिडर करू शकतो आपण
ओके. तर आता बघा की आपण याला ए आणि बी कन्सिडर करतोय, तर नेहमी लक्षात ठेवा ए आणि बी हे दोन्ही जर पॉझिटिव्ह असेल, कळलं, दोन्ही पॉझिटिव्ह असेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर पॉझिटिव्ह मध्ये येणार आणि मल्टिप्लाय बाय 6 केलं तर आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह मध्येच येईल. पण दोन्ही मायनस मध्ये असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी पॉझिटिव्ह मध्ये येणार. मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे ते सुद्धा काय येणार, पॉझिटिव्ह. म्हणजे एक तर दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोन्ही निगेटिव्ह मध्ये पाहिजे. म्हणजे आपण दोन केस घेऊ शकतो. असं म्हणू शकतो की एक्स मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0 आणि एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0. ही केस 1 म्हणतात. एक तर आपण असं घेऊ शकतो, नाहीतर दुसरी केस ही अशी घेऊ शकतो. एक्स मायनस 2 इज लेस दॅन 0 आणि एक्स प्लस 1 इज लेस दॅन 0. या दोन्हीपैकी एक घ्यायची असते केस. आता ठरवतात कसं? त्यासाठी आपल्याला नंबर लाईनची गरज असते. तर नंबर लाईन बघा कशी. दोन नंबर लाईन लागणार, दोन इक्वेशन आहेत म्हणून. आता इथे नीट समजून घ्या. आता काय होणार, हा जर 2 इकडे गेला तर काय होणार आहे, एक्स इज ग्रेटर दॅन 2, त्यानंतर एक्स इज ग्रेटर दॅन -1. ह्या दोन एक व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. आता ह्या व्हॅल्यू आपण इथे करूया. इथे 0 लिहिणार, इथं काय लिहिणार आपण, 1, इथे 2, इथे 3, इथे -1, -2, -3 अशा व्हॅल्यू लिहिल्या. आता व्हॅल्यू लिहिल्यावरती कसं करतात की आपण पहिल्यांदा हे वरच्या इक्वेशन वरतून ठरवतात. आता 2 काय दिले, एक्स, काय नीट समजून घ्या, एक्स इज ग्रेटर दॅन 2. मग एक्स इज ग्रेटर दॅन 2 म्हणल्यावरती आपण तो मार्क करून घेणार. बघा इथे 2 आहे, 2 पेक्षा जास्त. ओके, ही म्हणजे ह्या साईडला वाढणारी व्हॅल्यू. मग ती 3, 4, 5 किती असेल. आणि दुसरं काय दिलेलं आहे, -1 पेक्षा मोठी व्हॅल्यू. म्हणजे -1 पेक्षा मोठी म्हणजे इकडे येणारी व्हॅल्यू. आता ह्या दोघांमध्ये कॉमन पोर्शन कुठला आलेला आहे तो घ्यायचा आपण. आता कॉमन पोर्शन आलेला आहे हा. इकडे जे काही वाढेल ते म्हणजे इकडे इन्क्रीज होत राहणार तो सगळा पोर्शन. तर जो कॉमन पोर्शन आलेला आहे तर त्यात समजू, मग तो पोर्शन इथं मेन्शन करायचा आन्सर म्हणून. मग कॉमन पोर्शन काय लिहिणार आहे आपण, एक्स. एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे, 2 पेक्षा मोठी पाहिजे. हे आपल्याला मिळालेलं आन्सर आहे ह्या डायग्राम वरतून. तर दुसरं परत बघा काय सांगतोय, कॉमन पोर्शन फक्त घ्यायचा. म्हणजे कॉमन पोर्शन म्हणजे ही सगळी एक्सची व्हॅल्यू आहे ना, तर ती 2 पेक्षा मोठी पाहिजे म्हणून ते आपण घेतलं. आता खालच्या मध्ये सुद्धा आपण तेच करणार आहे. इकडे देऊया 0, इकडे 1, 2, 3, इथे -1, -2, -3, -4 व्हॅल्यू घेणार आहे. तर इथे लिहिणार एक्स, हा 2 पलीकडे गेला तर प्लस मध्ये येणार, हा सुद्धा -1 मध्ये. ग्राफ वरती दाखवणार आपण. तर ग्राफ वरती दाखवणार कसं, पहिलं काय 2. आता मग 2 पेक्षा आता 2 पेक्षा छोटी व्हॅल्यू लेस दॅन आहे. लेस दॅन म्हणल्यावरती आपण इकडे घेणार ही इकडच्या सगळ्या व्हॅल्यू. त्यानंतर -1 पेक्षा छोटी व्हॅल्यू. -1 पेक्षा छोटी म्हणजे -1 इथे आहे, त्यापेक्षा छोटी व्हॅल्यू. आता कॉमन पोर्शन कुठला आला तो बघायचा. हा आलेला आपला असणार आहे कॉमन पोर्शन. मग कॉमन पोर्शन साठी आन्सर लिहिणार आहे आपण. मग आन्सर किती लिहिणार आहे इथे, एक्स ची व्हॅल्यू नेहमी -1 पेक्षा काय पाहिजे, छोटी पाहिजे. मग हे दोन आन्सर मिळाले. मग हे दोन आन्सरच आपल्या सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे एक आन्सर आणि हे आन्सर. बस फायनली आन्सर मध्ये आपण लिहिणार आहे की सो दॅट फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर. आता फॉर म्हणजे ह्या व्हॅल्यू लिहायच्या दोन. पहिली कुठली लिहिणार आहे, एक्स इज लेस दॅन -1 आणि दुसरी ऑर एक्स इज ग्रेटर दॅन 2. तर याचा मिनिंग असा होतो की -1 पेक्षा छोटी कुठली व्हॅल्यू तुम्ही पुट करा ह्या इक्वेशन मध्ये किंवा 2 पेक्षा मोठी कुठली व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर हे प्लस मध्येच येणार. वाटलंच तर घेऊन बघा. आता -1 आहे, समजा आपण कन्सिडर करू -1 पेक्षा छोटी म्हणजे -2 केलं आपण पुट. तर इथं 6 आहे, -2, -2, -2 +1. तर आन्सर प्लस मध्ये येते का बघूया. हे किती येणार, -4 आणि याचं किती येणार आहे, -1. आन्सर किती येणार आहे, 6. यांचं मल्टिप्लिकेशन केलं 4, आन्सर येतं 24. तर एक कळते की आपण ह्या व्हॅल्यू जर यूज केलं तरच आपल्याला आन्सर कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे. बस असे याचा मिनिंग आहे. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला केस कळल्या तरच क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 ही असा सॉल्व्ह करायचं. याचं डेरिवेशन काढायचं आहे, f' x. 3चं 0 असणार ते काय लिहित नाही. 3x
3 मायनस याचं ते पुढे येणार म्हणजे 6 2 पुढे येणार मल्टिप्लाय होणार ना आणि एक्स प्लस 3x स्क्वेअर हे सिक्वेन्सली लावून घेऊया 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 3 कॉमन घेणार 3 आत राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 तर आता याचं फॅक्टरायझेशन करू शकतो आपण तर ते येणार आहे एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर तुम्ही करू शकता स्प्लिटिंग मेथड हे मिळेल तुम्हाला एफ डॅश एक्स आता एफ डॅश एक्स इन्क्रीजिंग सांगितलंय स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग सांगितलंय तुम्ही असं लिहू शकता इट हॅज गिवन एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीज आता इन्क्रीज असेल तर आपल्याला फंक्शन माहिती आहे एफ ऑफ एक्स हे काही झालं तरी 0 पेक्षा काय असतं मोठं असतं हे आपल्याला इक्वेशन हे नेहमी माहित पाहिजे याच्या बेसवरतूनच आपण सॉल्व्ह करू शकतो तर आता इथे दोन इक्वेशन बघा तर दोन इक्वेशन कुठले आले हे पहिलं आलं आणि हे दुसरं आलं याला 1 म्हणूया आणि ह्याला 2 म्हणूया आता 1 आणि 2 म्हणजे याचा मिनिंग काय की याचा आन्सर म्हणजे 3x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर हे कशापेक्षा मोठं पाहिजे 0 पेक्षा 3 पलीकडे गेलं तर 0 बनेल एक्स मायनस एन होल ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कशापेक्षा मोठी पाहिजे 0 पेक्षा आता एक्सची अशी कुठली व्हॅल्यू टाकू शकतो आपण फक्त 1 सोडून कुठलीही मोठी व्हॅल्यू टाकू शकतो 1 ठेवलं तर 0 बनेल 1 सोडून कुठलीही व्हॅल्यू टाकू शकतो तर आपण इथे लिहू शकतो एक्स मायनस एन होल ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट कुठले असणार एक्स इज इक्वल टू 1 सोडून बाकी कुठली व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करू शकता बस तुम्ही इथे लिहिणार खाली एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर एक्स इलेमेंट ऑफ आर फक्त एक व्हॅल्यू सोडून ती ब्रॅकेटमध्ये लिहितात 1 सोडून बाकी सगळ्यांसाठी हे ऍप्लिकेबल असतं असं याचा अर्थ झाला तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता एकदम इझी आहे कुठलाही क्वेश्चन अवघड नाहीये याच्यात आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण याचा आता याचं आपण डेरिवेशन पहिल्यांदा फाइंड करणार एफ डॅश एक्स इज इक्वल टू हे 3 येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 36 आणि 7चा 0 होते तुम्हाला माहितच आहे आता आपण 3 कॉमन घेऊ शकतो 3 कॉमन घेतलं तर आत राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि मायनस 12 आता ही व्हॅल्यू आपण स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह करायची असते ती कशी बघा एक्स इथे बाजूला दाखवतो एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 12 इथे होणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 2x मायनस 12 दोघांची बघ मायनस 6 प्लस 2 मायनस 4 मल्टिप्लिकेशन मायनस 12 मग याच्या स्प्लिटिंग काय येणार आहे एक्स मायनस 6 होईल आणि इथे किती येणार आहे एक्स प्लस 2 एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 2 सगळ्यांना स्प्लिटिंग मेथड वगैरे येते त्यामुळे तिथे आपण वेळ वाया घालवणार नाहीये तिथे मग एफ डॅश एक्स हे मिळालं आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं काय स्ट्रिक्टली इन्क्रीज असतं यांचं म्हणणं आहे इथे लिहिणार एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीज काय इन्क्रीजिंग म्हणा इन्क्रीजिंग आहे म्हणजे काय पाहिजे एफ डॅश एक्स ची आन्सर काही झालं तरी काय पाहिजे 0 पेक्षा मोठी पाहिजे मग आता 1 आणि 2 आता 1 आणि 2 कुठली इक्वेशन आहे ते बघायचं ह्याला 1 इक्वेशन म्हणतो आपण आणि ह्याला 2 इक्वेशन म्हणणार हे दोन्ही एकमेकांबरोबर कम्पेअर करायचे बरोबर ना तर कम्पेअर केलं ते कारण की एफ डॅश एक्सचेच इक्वेशन आहे इथे एफ डॅश एक्स आहे इथे सुद्धा एफ डॅश आहे कम्पेअर केलं इथे करूया तर इथे लिहिणार आहे 3x मायनस 6 आणि x मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0 लिहिणार आपण 3 पलीकडे गेला 0 बनला ते लिहित नाही म्हणजे x मायनस 6 आणि x मायनस 2 ची व्हॅल्यू काही झालं तरी 0 पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे जसं आपण याच्या आधी घेतलं होतं तसंच केस नंबर 1 आणि केस नंबर 2 घ्यावं लागेल आता केस नंबर 1 मध्ये एक तर दोन्ही व्हॅल्यू प्लस कळते दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये पाहिजेत प्लस मध्ये आणि केस नंबर 2 मध्ये काय पाहिजे दोन्ही व्हॅल्यू एकतर मायनस मध्ये म्हणजे 0 पेक्षा कमी पाहिजेत तर पलीकडे सेंड केलं तर एक्स व्हॅल्यू येणार आहे एक्स इज ग्रेटर दॅन 6 इथे सुद्धा येणार आहे एक्स इज ग्रेटर दॅन 2 येणार आहे मायनस 2 इथे किती येणार आहे एक्स इज लेस दॅन 6 इथे एक्स इज लेस दॅन मायनस 2
ह्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. याच्यानंतर आपण आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यावं लागेल. आपण बघितलं होतं नंबर लाईन काढायची आपल्याला दोन्ही वेळेस आपल्याला इथे नंबर लाईन काढणं गरजेचं आहे. इथे एक काढू. आता ही नंबर लाईन वरती दाखवायची आहे, नंबर लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. तर नंबर लाईन कशी घेणार आहे, हे बघा, इथे 0, इथे 1 2 3 -1 -2 -3 व्हॅल्यू आहे. आता 0 आहे, मग कसं करणार बघा. कॉमन मी सांगितलं तर काय दिलंय, 6 पेक्षा मोठी व्हॅल्यू. आता 6 पेक्षा मोठी व्हॅल्यू म्हणजे आता इथे 6च नाही, मग आपल्याला 6 पहिलं घ्यावं लागेल. मग 6 कसं घेणार, मी इथे घेणार आता 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 7 अशी व्हॅल्यू आहे. करेक्ट. मग आता ती व्हॅल्यू देणार आहे 6 पेक्षा मोठी बोलतात आहेत, म्हणजे इकडची व्हॅल्यू. आणि दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय, 2 पेक्षा मोठी, -2 पेक्षा. -2 इथे, याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू इकडची. मग कॉमन पार्ट कुठला आला बघू शकता, हा इकडचा येणारा कॉमन पार्ट आहे. मग तो कॉमन पार्ट लिहिणार आपण. म्हणजे कॉमन पार्ट म्हणजे कसं लिहिणार, एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे, 6 पेक्षा मोठी पाहिजे. हे मिळालं आपल्याला पहिला पार्ट. मग दुसराही तसंच काढायचं आपल्याला. नंबर लाईन काढावी लागणार, थोडी मोठी काढूया आपण ही. कारण की 6 दिलेलं आहे, 6 म्हणल्यावरती थोडीशी आपल्याला लाईन मोठीच लागेल. तर इथे -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे. तर आता काय सांगितलंय, 6 पेक्षा, आता नीट बघा, 6 पेक्षा छोटी व्हॅल्यू. 6 पेक्षा छोटी म्हणजे इकडची सगळी व्हॅल्यू. आणि दुसरी काय सांगितली, -2 पेक्षा छोटी. -2 इथे, त्यापेक्षा छोटी म्हणजे -2 पेक्षा इकडची व्हॅल्यू. आता कॉमन पार्ट कुठला आले बघू शकता तुम्ही, हा आलेला असणार आहे तुमचा कॉमन पार्ट. मग कॉमन पार्टची व्हॅल्यू लिहिणार, एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा छोटी पाहिजे. हे मिळालं तुम्हाला दुसरा आन्सर. मग बस, खाली फक्त तुम्ही स्टेटमेंट लिहायचं गरजेचं असतं. खाली काय लिहिणार, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली फॉर, व्हॅल्यू कुठल्या होत्या, 2 व्हॅल्यू होत्या. एक तर काय, जी -2 पेक्षा छोटी व्हॅल्यू, आणि दुसरी 6 पेक्षा मोठी व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूसाठी तुमचं इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे, हे तिथं मेन्शन करणं खूप गरजेचं असतं. बस अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आता नंबर लाईन दरवेळेस काढायचीच असं काही नाहीये, तुम्ही स्किप केली तरी चालणार आहे. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आता पहिला आणि दुसरा क्वेश्चन क्लिअर होतो. आता तसाच तिसरा क्वेश्चन आपल्याला करायचा आहे. आता जसं आपण हे इन्क्रीजिंग बघितलं होतं, सेम तिसरा क्वेश्चन डिक्रीजिंग साठी. तर त्याचाही एक क्वेश्चन बघूया आपण. आता सेम आपल्याला करणार आहे, आपण याचं डेरिवेशन फाइंड करणार. डेरिवेशन फाइंड करणं, याचं किती येणार आहे, 3 पुढे येणार, म्हणजे 6x² मायनस 6x, आणि याचं किती येणार, -12. 6 कॉमन काढू शकतो आपण, आत राहणार आहे x² मायनस x आणि 2. आता याचा स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर कसं येणार आहे त्याचं, x² मायनस 2x प्लस x मायनस 2. करेक्ट. मग आता पहिल्या दोघांचे कॉमन वगैरे काढायचं असतं, तर किती येणार आहे, x मायनस 2 आणि x प्लस 1. तुम्ही करून बघू शकता. हे मिळालं आपलं f डॅश x. पण आता काय सांगितलं त्यांनी, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मग आपण ते लिहिणार आहे. काय लिहिणार, f ऑफ x इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता डिक्रीजिंग सांगितलेले, डिक्रीजिंग म्हणजे आपण बघितलेलं आहे की एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा छोटी पाहिजे. कळतंय, 0 पेक्षा छोटी, लेस देन पाहिजे, हे आपण बघितलं. आता हे दोन इक्वेशन आहे, दोन्ही इक्वेशन एकमेकांबरोबर आपण कम्पेअर करतो. कम्पेअर करणार आणि इथे आपण ते लिहिणार. मग काय लिहिणार, एफ ऑफ एक्सच्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण, 6x मायनस 2 आणि x प्लस 1 इज लेस देन 0 लिहिणार. आता मग लेस देन 0 आहे, तर 6 पलीकडे जाणार, तर तो 0 बनणार. मग एवढीच व्हॅल्यू राहणार आपल्याकडे. आता तुम्हाला सांगितलं दोन केस आहेत, एक तर दोन्ही प्लस मध्ये पाहिजेत किंवा दोन्ही मायनस मध्ये पाहिजे. आता थोडा विचार करा काय असतं. आता जसं आपण ते, आता नीट बघा, हे दोन्ही प्लस मध्ये दोन्ही मायनस मध्ये असेल, हे कधी बघितलं, ज्यावेळेस इन्क्रीजिंग असेल. म्हणजे डिक्रीजिंग असताना त्यावेळेस वेगवेगळं द्यायचं. म्हणजे बघा, आता इथे लिहितो मी केस 1. केस 1 मध्ये काय करणार आहे, आता ह्याला ए म्हणूया आणि ह्याला बी म्हणूया. तर ए ची व्हॅल्यू
0 पेक्षा मोठी पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी पाहिजे. आणि केस नंबर 2 मध्ये ए ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी पाहिजे. उलटं करायचं. तुम्ही बघितलं होतं बघा, इथे बघा परत एकदा वाटलंच तर. ह्या केसमध्ये कसं होतं, आपण समजा याला ए म्हणत होतो, तर दोन्ही साईन एकाच साईडला होते. बघा तुम्ही इथे नीट बघा, इथे ऑब्झर्वेशन नीट पाहिजे आपलं. बघा दोन्ही साईड एकाच साईन म्हणजे एका साईडला साईन होते, एक तर ग्रेटर नाही तर लेस दॅन. पण इथे आपण दोन्ही एक साथ घेतोय कारण की डिक्रीजिंग करतोय. नीट बघा, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग इथे लिहिणार एक्स मायनस 2 आणि इथे लिहिणार आहे एक्स प्लस 1. मग 2 पलीकडे गेला तर प्लस होणार आहे, हा सुद्धा पलीकडे गेला मायनस 1 होणार. ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता परत इथेही नंबर लाईन काढायची असते आपल्याला. ही नंबर लाईन निघाली. हे थोडा पार्ट खाली घेऊया आपण आता नंबर लाईन 0 इथे, इकडे 1, इकडे 2, 3 बस झाले. इकडे -1, -2, -3, -4. आता नंबर लाईन काय सांगितलं नीट बघायचंय. 2 पेक्षा मोठं, 2 पेक्षा मोठी म्हणजे तुमची ही लाईन इकडे वाढली पाहिजे. आणि काय सांगितलंय -1 पेक्षा छोटे, -1 पेक्षा छोटे म्हणजे इकडे. तर कॉमन पार्ट कुठलाच आला नाही. मग इथे तुम्ही लिहू शकता धिस इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबलच नाही कारण की कॉमन पार्ट कुठलाच आलेला नाही. तर आपण दुसरी केस बघणार आहे. आता इथे नंबर लाईन ड्रॉ करणं लागणार, पण पहिले हे सॉल्व्ह करून घेणार आपण. तर किती ए ची व्हॅल्यू काय आहे, एक्स -2 आणि इथे कुठली ती एक्स प्लस 1. तर 2 पलीकडे जाणार, मग एक्स इज लेस दॅन 2 आणि एक्स इज ग्रेटर दॅन -1. आता ह्या व्हॅल्यू आपण टाकून घेणार आहे. इथे येणार आहे 0, इथे 1, 2, 3, इथे -1, -2, -3 वगैरे. आणि व्हॅल्यू आपण आता -2 आहे. आता नीट समजून घ्या, इथे सेम जसं आपण मगाशी केलं होतं तसंच करणार आहे. आता काय दिलेलं आहे, -1 पेक्षा मोठी व्हॅल्यू. -1 पेक्षा मोठी व्हॅल्यू म्हणजे इकडची व्हॅल्यू. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे त्यांनी, 2 पेक्षा छोटी व्हॅल्यू. 2 पेक्षा छोटी म्हणजे ही इकडची व्हॅल्यू. अशा व्हॅल्यू आहेत. तर दोघांमध्ये कॉमन पॉईंट आलेला आहे हा. मग तो पॉईंट लिहिणार आपण. काय लिहिणार आहे, -1 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे आणि 2 पेक्षा छोटी व्हॅल्यू पाहिजे. हे मिळालं तुमचं आन्सर. कारण की वरती तर पॉसिबल नव्हतं काय लिहिणं. तर तुम्ही फक्त खाली काय लिहिणार आहे, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फॉर हे पूर्ण स्टेटमेंट. कारण की पहिलं तर पॉसिबल नाही असं कन्सिडर केलं गेलं होतं. बस हे आलेलं तुमचं आन्सर असणार आहे. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा जसं आपण क्वेश्चन नंबर 1 केलेला आहे, 2 केलेला आहे, तसंच क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आहे. वेगळे क्वेश्चन याच्यात नाहीये. तर आपण सेकंड क्वेश्चन बघूया याचा. आता याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. त्याचं डेरिव्हेशन कसं होणार आहे बघा, एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेशन 1 असतं, 25 आहे असं येतं. 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेशन असतं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग ते टाकणार आपण इथे -1 अपॉन एक्स स्क्वेअर. टोटल एकत्र गेलं तर 1 - 25 अपॉन एक्स स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला आन्सर डेरिव्हेशन. ह्याला आपण 1 कन्सिडर करतो. त्यानंतर काय सांगितलं, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. परत सांगतो आपल्याला काय सांगितलं त्यांनी, एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. इथे लिहिणार एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे व्हॅल्यू नेहमी काय पाहिजे, 0 पेक्षा छोटी हवी. याला आपण सेकंड कन्सिडर करणार. तर 1 and 2 हे आपण कम्पेअर करून घ्यायचं. हे रफ करतो. कम्पेअर करून घेणार म्हणजे इथे येणार आहे 1 - 25 अपॉन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. हे पलीकडे गेल्यावरती 1 इज लेस दॅन 25 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर सुद्धा इकडे आलं तर एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 25. म्हणजे एक्सची अशी कुठलीही व्हॅल्यू टाकायची आहे. कुठलीही व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. मग आता ती फक्त 0 सोडून कुठलीही व्हॅल्यू येऊ शकते. परत सांगतो, कुठलीही व्हॅल्यू टाकू शकता 0 सोडून. मग ती प्लसची असू शकते, मायनसची असू शकते. आता ती कुठं ना कुठपर्यंत थोडं विचार करा. आता समजा आपल्याकडे नंबर लाईन आहे,
आता कन्सिडर करा की कुठं एक्स काढायचं आहे ना, तर प्लस मायनस ए म्हणजे कुठलीही व्हॅल्यू असू शकते. हे समजून घ्या, कुठलीही व्हॅल्यू असू शकते. फक्त ती कशाच्या मध्ये पाहिजे, 5 पर्यंत, -5 आणि 5च्या मध्ये. म्हणजे बघा आता इथे समजा आपण लिहिलं 0, इकडे 1 2 3 4 आणि 5, इकडे -1 -2 -3 -4 आणि -5 ह्या व्हॅल्यू आहेत. आता कुठलीही व्हॅल्यू ठेवा फक्त 0 सोडून. 0 तर येणार नाही तिथे, पॉसिबल नाही. लिहू शकता इथे f' इज नॉट डिफाईन ऑन x इज इक्वल टू 0. कारण की एक तर ग्रेटर दॅन पाहिजे किंवा लेस दॅन. तुम्हाला माहिती आहे आपण लेस दॅन 0 असेल तर डिक्रीजिंग, ग्रेटर दॅन 0 असेल तर इन्क्रीजिंग, पण 0 साठी काहीच नाहीये. मग 0 सोडून बाकीच्या व्हॅल्यू चालतील. मग -5 सुद्धा चालेल आणि 5 सुद्धा चालेल, आणि 25 येईल ना, तेवढं समजून घे, तेवढं चालतं. मग आपण काय लिहू शकतोय, यांची व्हॅल्यू तुमची एक तर -5 पासून इकडे कुठलीही चालेल किंवा ही इकडे कुठलीही चालेल, फक्त 0 सोडून. तर तुम्ही लिहू शकता इथे द फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फॉर x एलिमेंट्स ऑफ -5 to 5. तिथनं एवढ्या रेंज मधली कुठल्याही व्हॅल्यू तुमच्या चालते, फक्त एक सोडून. कोण? एक म्हणजे 0 सोडून, बाकी सगळे चालतील. असे क्वेश्चन आहे. आय होप सगळ्यांना हे क्वेश्चन समजलं असेल. एकदम बेसिक आणि सिम्पल क्वेश्चन आहे. सेम तुम्हाला क्वेश्चन करायचा आहे क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 जर तुम्ही हे केला, आत्ताचा क्वेश्चन केले असतील, तुम्हाला आतापर्यंत सगळे क्वेश्चन समजले असेल, तर हा तिसरा क्वेश्चन तुम्हाला करायला काहीच प्रॉब्लेम नसावा. तर हा क्वेश्चन मी होमवर्कसाठी सोडून देतोय, हा तुम्ही करा. तर अशा पद्धतीने आपले क्वेश्चन 3 कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्या पुढे आपण क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट करूया. ओके.